नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव हा बाजूला फोनवर बोलण्यासाठी गेलेला असतो आणि सिंधू ही सावीला घेऊन त्या परेड जेथे राघव मुलांचा घेत असतो त्या मैदानावर आलेली असते. विनायकला विचारते की अरे तुझे बाबा कुठे आहे, मला त्यांना भेटायचे. सावी आल्यापासून त्यांचे खूप कौतुक करते. तेव्हा विनायक म्हणतो की त्यांना एक महत्त्वाचा कॉल आल्यामुळे ते इथेच फोनवर बोलतात आणि त्यांनासुद्धा तुम्हाला भेटायचे आणि थँक्यू बोलायचे, कारण तुम्ही माझी इतकी प्रेमाने काळजी घेतली. तेव्हा सिंधू म्हणत असते की ठीक आहे आणि ती आपल्या पर्समधून एक मलमची बॉटल काढते आणि ती विनायकला म्हणत असते की घरी गेल्यानंतर हा मलम तुझ्या पायांना रोज लावत जा, म्हणजे तुला आणखीनच आराम मिळेल. तेव्हा त्या पर्समधून एक फोटो अचानक बाहेर पडतो. तर विनायक तो फोटो उचलतो आणि सिंधू आणि सावीचा सुंदर असा तो फोटोच असतो. तेव्हा विनायक म्हणतो की मी पुण्याला गेल्यानंतर तुमची मला खरंच खूप आठवण येईन आणि हा फोटो खूप सुंदर आहे, तो माझ्याकडे ठेवू का, असे तो सिंधूला विचारतो. सावी म्हणते की खरंच दादा, तुला तो फोटो इतका आवडला का रे, आणि काही हरकत नाही असे सिंधू बोलते. तेवढ्याच सिंधूच्या मोबाईलवर प्रिन्सिपल सरांचा फोन येतो आणि प्रिन्सिपल सरांनी सिंधूला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलेचे असते. तेव्हा सिंधू म्हणते की विनायक बाळा, तुम्ही उद्यापर्यंत येतेच आहात ना, मग मी तुमच्या बाबांना उद्या भेटेल, कारण प्रिन्सिपल सरांनी मला महत्त्वाच्या कामासाठी बोलावले. म्हणून सिंधू सावीला घेऊन तेथून प्रिन्सिपल सरांकडे जात असते आणि राघव समोरच फोनवर बोलत असतो. मात्र राघव हा बोलता बोलता इकडे यायला निघतो आणि सिंधूचे सुद्धा लक्ष नसल्यामुळे ती सुद्धा तेथून निघून जाते. तर राघव आणि सिंधू अगदी एकमेकांच्या जवळून जातात. त्यानंतर राघव इकडे जेथे परेड क्लास चालू असतो तेथे येतो. तर तेथील मॅडम ह्या विनायकला विचारत असतात की काय विनू, तुला आमचा समर कॅम्प हा आवडला का. तर विनू खुश होतो आणि हो बोलतो आणि त्या मॅडम बोलत असतात त्याच ह्या डॉक्टर आहे असे राघवला वाटते. राघव म्हणतो की खरंच मला तुम्हाला थँक्यू बोलायचे आणि तुम्ही विनायकची इतकी काळजी घेतली. त्या मॅडम म्हणतात की मी नाही काळजी घेतली. राघव काही लक्ष देत नाही, कारण त्याच्यामध्ये डोक्यामध्ये अगोदरच हे जाण्याचे टेन्शन असते. त्यामुळे तो विनायकला म्हणतो की आपल्याला आत्ताच निघावे लागेल. विनू म्हणत असतो की मी सावीबरोबर जास्त खेळलोसुद्धा नाही आणि अजून मला तिच्याबरोबर खेळायचे, आणि बाबा कॅम्प तर उद्या संपणार आहे, मग आजच का आपण निघायचे. तर राघव म्हणतो की नाही बाळा, आपल्याला निघावेच लागेल. सावीला भेटण्यासाठी आपण उद्या येऊ आणि नंतर येऊ, आणि आत्ता तर आपण त्या मॅडमला तर भेटलो ना. तर विनायक म्हणतो की नाही, त्या नाही. त्यानंतर विनायक काही ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणत असतो की मला एकदा तरी सावीला जाण्याअगोदर बाय बोलायचे. त्यानंतर प्रिन्सिपल सर हे सिंधूला फोन करतात आणि विनायक आणि त्याचे बाबा हे आजच निघतात असे सांगून त्यांना जाण्याअगोदर सावीला बाय करायचे असे म्हणतात. तर लगेच सिंधू आणि सावी परत हे राघव आणि विनायकडे यायला निघतात. त्यानंतर इकडे राघव आणि विनायक हे आपल्या गाडीजवळ आलेले असतात आणि राघवला खूप अर्जंट असे निघावे लागणार होते. विनायक म्हणत असतो की नाही बाबा, जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत मी नाही येणार. राघवला अर्जंट असे निघावेच लागणार असते आणि सिंधू आणि सावी ह्या धावतच येत असतात. तर राघव म्हणतो की विनूबाळा, आता आपल्याला निघावे लागणार, म्हणून राघव आणि विनायक गाडीतून निघून जातात आणि त्याच वेळेस सिंधू तेथे येते. सावी खूप रडत असते, मला आई त्यांना भेटायचे होते, तू चल मला त्यांच्याबरोबर घेऊन. तर सिंधू सावीला समजावते. त्यानंतर इकडे विनायकसुद्धा म्हणत असतो की काय बाबा, मला सावीला एकदा तरी बाय करून द्यायचे ना. तर राघव काही बोलत नसतो, कारण त्याच्यापुढे खूप मोठे असे टेन्शन असते. त्यानंतर इकडे विनायक आणि राघव घरी येणार म्हणून सर्वजण खूप तयारीत असतात आणि विनायक राघवची वाट बघत असतात. तर तेवढ्यात काकू येते. काकू म्हणते की विनायक नाही आला का अजून. तर लगेच राजश्री म्हणते की नाही काकू. तेव्हा काकूला अंकुरची आठवण होते आणि आता दुसऱ्याच कुणाच्या तरी मुलाला आपल्याला अंकुर समजून त्याच्याबरोबरच हे जीवन काढावे लागणार. राजश्री म्हणते असते की आओ काकू, आपल्या विनायकमध्येच अंकुर आपण बघतोय. तर काकू म्हणत असते की तो विनायक आहे, अंकुर तर नाही ना. तर सर्वांना अंकुरची सुद्धा आठवण येते. तेवढ्यात राघव हा घरी आलेला असतो आणि तेव्हा राघव खूप नाराज असतो. सर्वजण हे आनंदाने विचारत असतात की अरे विनायक कुठे. राजश्री बाहेर बघण्यासाठी जाते. विनायक लपलात की काय. रत्नाकर, ऋतुराज आणि ऋषभ हे सर्वजण विनायकला शोधण्यासाठी बाहेर दरवाजापाशी येतात, पण विनायक तेथे नसतो. तेव्हा मधू ही औषणाचे ताटसुद्धा आणण्यासाठी गेलेली असते. मात्र राघव इतका नाराज बघून सर्वजण राघवला विचारतात की काय झाले.
तेव्हा विनायक हा कुठे आहे असे विचारल्यानंतर राघव म्हणतो की विनायक आश्रमात आहे. तेव्हा सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. काकू विचारते की अरे काय झाले. तेव्हा राघव सांगू लागतो की विनायकला आश्रमातील ज्या कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे की ते विनायकला दुसऱ्याच एका जोडप्याला देतात. ते ऐकून घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो आणि मधूच्या हातातील औषणाचे ताटसुद्धा हे खाली पडते. मधू म्हणते की राघव तू त्यांच्याबरोबर बोलला का नाही. राघव म्हणतो की मी त्यांच्याबरोबर बोललो, पण कमिटीने जो डिसिजन घेतलेला आहे त्याच्यापुढे कुणाचं काहीच चालणार नाही. रत्नाकर म्हणतो की राघव तू सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित सबमिट केली तर होती ना. राघव म्हणतो की डॉक्युमेंटचे काही नाही, कारण कमिटीने एका महत्त्वाच्या निर्णयामुळे विनायकला ते दुसऱ्या जोडप्याला देतात. तर ऋतुराज म्हणतो की वहिनी तू तर आमदार आहे, तू एकदा बोलून बघ. काकू म्हणते की तो प्रश्न फक्त कमिटीचेच हे मेंबर्स निर्णय घेऊ शकतात, त्यामध्ये आपण ढवळढवळ करता येत नाही. तर लगेच राघव म्हणत असतो की कमिटीने यासाठी हा निर्णय घेतला की माझं जे काही प्रोफेशनल आहे ते कधीही मला उठून कमिशनवर जावे लागणार आणि तेथे त्याला आईसुद्धा भेटणार आणि इकडे तर मी एकटाच बाबा आहे, त्यामुळे ते मला एकट्या बाबाला विनायकचे संगोपन करण्यासाठी परवानगी देत नाही. कारण जर मिशनवर काही झाले तर नंतर माझ्यानंतर विनायकचे संगोपन कोण करणार. रत्नाकर म्हणतो की अरे आता यावर उपाय काय. राजश्री म्हणत असते की आपलं एकत्र कुटुंब आहे हे तू त्यांना समजवायचे ना. राघव म्हणतो की मी त्यांना सर्व ऑलरेडी समजून झाले, पण ते ऐकायला काही तयार नाही. तर लगेच काकू म्हणत असते की यावर फक्त आता एकच हा निर्णय आहे की राघव तू लग्न करायचे. राघव म्हणत असतो की नाही काकू, मी लग्न कधीच करणार नाही. काकू म्हणत असते की अरे तू जर लग्न केले तर विनायक आपल्या घरी येऊ शकतो, आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. राघव म्हणत असतो की मी लग्नाला तयार नाही, याची माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. काकू आणि घरातील सर्वजण विचारतात की का. राघव म्हणतो की मी माझ्या स्वतःसाठी दुसऱ्या कोणत्याही मुलीला हा आयुष्य मी बर्बाद करू शकत नाही. आणि आणखीन एक गोष्ट, आयुष्यात फक्त मी सिंधूवर प्रेम केले आणि ती जरी येथे नसली तरी तिची जागा मी कधीही दुसऱ्या कोणत्याही मुलीला देऊ शकणार नाही. घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. राजश्री राघवला म्हणते की बाळा, सिंधूला तू गमावले, अंकुरला सुद्धा गमावले, आता विनायकला तरी गमावू नको. आणि प्लीज हे जे काही झाले ते लग्नाचा विषय घे आणि विनायक आपल्या आयुष्यात परत येईल त्यासाठी तरी हे सर्व कर. मला तुझे सर्व म्हणणे कळते, पण आजपर्यंत सुद्धा मी तुझ्याबरोबर कोणताही हट्ट केला नाही, दबाव आणला नाही. पण आज जो वहिनींचा निर्णय झाला मी त्या निर्णयाच्या बाजूने आहे, त्यामुळे तू त्या निर्णयाचा विचार कर. राघव म्हणतो की ठीक आहे आई, मी लग्न करण्यासाठी तयार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुलीबरोबर जरी मी लग्न केले तरी त्या मुलीला मी बायकोचे स्थान कधीही देणार नाही आणि एक नवऱ्याचे कर्तव्य म्हणून मी कोणत्याही गोष्टी पार पडणार नाही. अशी आमच्यामध्ये तडजोड असेल आणि मला सांग, मग असल्या परिस्थितीत माझ्याबरोबर कुठली मुलगी लग्न करणार. आणि जरीही ती मुलगी माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाली, मग मी तिचे आयुष्य का बर्बाद करायचे फक्त विनायकला दत्तक घेता यावे यासाठी का. काकू म्हणते की ह्या सर्व तुझ्या अटी आणि तडजोडी पूर्ण करून तुझ्याबरोबर एक जर मुलगी लग्नासाठी तयार झाली तर तू काय करशील. आणि ती मुलगी आपल्या सर्वांच्या समोरच आहे. राघव म्हणतो की अशी कुठलीही मुलगी माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार होणार नाही. तर काकू ही मधूला हाताला धरते आणि राघव पुढे घेऊन येते. आणि ही मुलगी आपल्या नजरेत आहे, ती तुझ्याबरोबर नक्की लग्न करेल. राणीने आजपर्यंत कितीही चुका जरी केल्या असल्या तरी तिने या घरासाठी खूप काही केले. राघव म्हणतो की काकू तू हे काय करतेस, हे शक्य नाही. काकू म्हणते की राणीने सुद्धा तुला एक संधी द्यावी आणि तू सुद्धा राणीला. तर राघव म्हणत असतं की काकू मधू माझ्याबरोबर का लग्नासाठी तयार होईल, एकदा या विषयावर तू राणीला विचारले का. तर काकू म्हणते की हो, तुझ्या समोरच विचारते, सर्वांसमोर. तेव्हा काकू ही मधूला विचारते की मधू तू या लग्नासाठी तयार होशील का. तेव्हा मधू म्हणत असते की जर आमच्या लग्नामुळे विनायक जर या घरात येत असेल आणि विनायक घरात आल्यामुळे घरातील सर्वांना जर आनंद होत असेल तर मी सुद्धा या लग्नासाठी तयार आहे. तर घरातील सर्वांना आनंद होतो, मात्र राघव हा नाराज झालेला असतो. तेव्हा राजश्री म्हणत असते की राघव तू राणीबरोबर लग्न कर आणि नव्याने तुझ्या आयुष्याला सुरुवात कर. तर राघव रागाने आतमध्ये निघून जातो आणि सर्वजण राघवकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये हा जो गुलाबराव असतो तो सरपंचांना घेऊन सिंधूच्या घरी येतो आणि मोबाईलमध्ये मंगेश आणि सिंधूचा एकत्र फोटो तो त्या सरपंचांना दाखवतो. तेव्हा सरपंच
म्हणत असतात की तुम्हाला एकच निर्णय घ्यावे लागणार की तुम्हाला जर या गावात राहायचे असेल तर तुम्हाला मंगेशबरोबर लग्न करावेच लागेल. तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता इकडे राघवचे लग्न मधुशी आणि तिकडे सिंधूचे लग्न मंगेशशी होणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.